हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो आहे माझा सेल्फ केअर म्हणण्यापेक्षा हेअर केअर। कारण की माझे केस इतके जास्त म्हणजे हेअर फॉल एवढा जास्त वाढलाय आणि मी काहीच करत नाहीये। तर आता जर मी काही नाही केलं तर लवकरच माझे केस जेवढे आहेत तेवढे पण राहणार नाहीत। तर मग त्यामुळे विचार केला मी पूर्वी जे काही हेअर केअर फॉलो करायचे किंवा जे काही होम रेमेडीज फॉलो करायचे तर त्या मी परत स्टार्ट कराव्यात आणि आज करतच होते। तर म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करावं। सगळं जे काही थोडंसं सामान आहे ते किचन मधलंच आहे। तर मी आज ते रेमेडीज तुमच्यासोबत शेअर करते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा पण हेअर फॉल होत असेल तर नक्की ट्राय करा, खूप छान रिझल्ट येतात त्याचे। तर चला आपण सुरू करू। सगळ्यात मेन म्हणजे जे मेन आपल्या रेमेडीजचं मेन गोष्ट आहे तर ते आहे अद्रक, आलं आणि यापासून याचा ज्यूस आपल्याला यूज करायचा आहे। सोबत लागणार आहे कोकोनट ऑइल, तुम्ही कुठलेही ऑइल यूज करू शकता आणि सोबत रोज वॉटर। तर ह्या तीनच गोष्टी आपल्याला लागणार आहेत आजच्या रेमेडीजसाठी। तर मी लवकर रेमेडी तयार करते। तर इथे मी आल्याची साल काढून घेतली। तुम्हाला जास्त लागत असेल तर यापेक्षा जास्त आलंही वापरू शकता। आणि त्यानंतर मी याला मिक्सर मध्ये वगैरे काही करत नाही, तर डायरेक्ट आपण याला खिसून घ्यायचं आणि त्यानंतर याचा रस पिळून काढायचा। चाळणीमधून छान असं मी अद्रक असं पिळून घेतले आणि एवढ्या अद्रकाचा फक्त एवढा रस मिळालाय, पण आपल्या स्काल्पसाठी एवढा पुरेसा आहे। आणि हे जे उरलंय ना अद्रक, तर हे आपण चहासाठी पण यूज करू शकतो। ज्यूसमध्ये आता जे बाकीचे इन्ग्रेडियंट होते ते मी मिक्स करणार आहे आणि हे थोडंसं आपण याच्यामध्ये खोबऱ्याचं तेल ॲड केलं आणि त्यासोबतच थोडंसं गुलाबजल म्हणजेच रोज वॉटर ॲड करायचे। थोडंसं रोज वॉटर पण यामध्ये ॲड केलं मी। आता हे जे मिक्सचर आहे ह्याला छानपैकी मिक्स करून हे आपल्या स्काल्पवरती लावायचे। आपलं जे रेमेडी आहे आणि जे मिक्सचर आहे ते तयार झाले। आता ही मी केसांवरती लावते आणि केसांवरती लावताना पण काय काय काळजी घ्यायची ते पण मी तुम्हाला लावतच सांगते। तर चला, सगळ्यात पहिले आपलं केस जे आहे ते विंचरून घ्यायचे जेणेकरून गुंता राहणार नाही केसांमध्ये आणि जे आपलं मास्क आहे ते व्यवस्थित लागलं जाईल। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कापसाने हे मास्क लावू शकता, म्हणजे हे लिक्विड, पण मी बोटाचाच उपयोग करते। जसं की आपण ऑइल लावतो तर सगळ्यात पहिले पार्टिशन करून घ्यायचे जेणेकरून स्काल्पवरती व्यवस्थित लागलं जाईल ते आणि केसांना वरूनच लागलं जाणार नाही। त्यामुळं हे लावून झाल्यानंतर छानपैकी मसाज करायचा आहे केसांवरती। आणि एक काळजी घ्यायची, जर तुम्ही हे लावल्यानंतर तुम्हाला थोडंसं चुनचुन झाल्यासारखं वाटत असेल किंवा थोडंसं आग वाटत असेल केसांना डोक्यांवरती, तर तुम्ही हे लगेच वॉश करून टाका, ते केसांवरती ठेवू नका। पण थोड्या प्रमाणात तरी अद्रक लावल्यानंतर बर्निंग म्हणण्यापेक्षा थोडंसं मुंग्या आल्यासारखं वाटतंच। खूप कमी प्रमाणात असेल तर तुम्ही ते तसंच ठेवा। आता हे मास्क लावून झाले माझं केसांवरती, तर आता हे मी ठेवणार आहे अर्धा तासासाठी माझ्या केसांना आणि त्यानंतर आपल्याला हेअर वॉश करून घ्यायचं आहे। तर मी अर्ध्या तासानंतर हेअर वॉश केल्यानंतर तुमच्याशी भेटते। मी आता हेअर वॉश करून आले आणि तुम्ही बघू शकता की अर्धा तास मी केसांना ठेवलं होतं मास्क ते लावलेलं आपण। आणि आठवड्यातून हे 2 वेळेस यूज करायचे। जरी 2 वेळेस यूज करणं नाही झालं तरी 1 वेळेस तरी नक्की करा आणि मला रिझल्ट नंतर कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला खरंच फरक जाणवला की नाही। पण थोडंसं रेग्युलर यूज करावं लागतं। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। आणि आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच थांबूया। बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।